पुण्यातील पेठांमध्ये देशपांडे नावाच्या व्यक्तींची अजिबात कमतरता नाही। मात्र या पेठेमध्ये, त्यातही कसबा पेठेमध्ये देशपांडे चर्च नावाचं चर्च देखील आहे, हे अनेकांना ठाऊक नसतं। आज नाताळच्या निमित्ताने पुण्यातील या अनोख्या चर्चची एक सफर आणि त्याच्याशी जोडला गेलेला इतिहास आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। पुण्यातील शनिवार वाड्याकडून आपण पवळे चौकाकडे निघालो की हे ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च आहे आणि हे ब्रदर देशपांडे चर्च आहे ते रेव्हरंड ब्रदर रामचंद्र प्रल्हाद देशपांडे यांच्या नावानी। हे रेव्हरंड रामचंद्र प्रल्हाद देशपांडे हे मूळचे नागपूर जवळच्या एका गावातले। बायबलचा अभ्यास करताना ते ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाले आणि ख्रिस्ती धर्माचा त्यांनी स्वीकार केला आणि त्यानंतर ते ख्रिस्ती धर्मगुरू बनले, रेव्हरंड बनले आणि पुण्यातल्या सिटी चर्चच्या जवळ असलेल्या एका चर्चमध्ये त्यांनी धर्मप्रसाराचं काम सुरू केलं आणि त्यानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्कॉटिश मिशनकडून पुण्यातील कसबा पेठेमध्ये या चर्चची निर्मिती करण्यात आली 1967 साली आणि त्यावेळच्या गॉथिक शैलीमध्ये हे सगळं चर्च उभारण्यात आलंय। आज नाताळचा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपण या चर्चमध्ये या ख्रिस्ती बांधवांची या ठिकाणी झालेली गर्दी पाहतो आहोत। सकाळची प्रार्थना या ठिकाणी पार पडलेली आहे आणि हे सगळे ख्रिस्ती बांधव एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देत आहेत। या चर्चच्या आतमध्ये आपण जर आलो तर गॉथिक शैलीतील हे चर्च आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि आज नाताळच्या निमित्ताने इथे केलेली सुंदर अशी सजावट देखील आपल्याला पाहायला मिळते आहे। या चर्चचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे इथे दररोज संध्याकाळी होणारी जी प्रार्थना आहे ती मराठी भाषेतून होते, बरोबर। तर या चर्चचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधूयात। सचिव आहेत नोएल देठे आणि खजिनदार आहेत राजेंद्र शिंदे। देठे सर, हा सगळा इतिहास याच्याशी जोडला गेलेला आहे, तर कसे लोक जोडले गेले या चर्चची? पुण्यातल्या कसबा पेठेमध्ये हे आहे, हे पेठेमधलं वैशिष्ट्य आहे आणि शनिवारवाड्याजवळ आम्हाला पण याचा अभिमान आहे की पेशव्यांच्या सहवासामध्ये आमचं चर्च आहे आणि या चर्चला आता जवळजवळ याची स्थापना झाली 19 मार्च 1967 साली। त्याआधी आमचे पूर्वी पलीकडे एक सीताश्रम म्हणून आमचा जागा होती, ज्या ठिकाणी महिला, अनाथ महिला, विधवा त्यांच्यासाठी तिथं आश्रम होता आणि त्या आश्रममध्ये त्या कोणी नर्स होत्या, कोणी शिक्षिकाचं काम करत होत्या, त्यामधून त्या सुवार्थ प्रसाराचं कार्य देखील करत होत्या। आणि त्यानंतर ब्रदर देशपांडे जे हे नाव चर्चला पडलं, ते देशपांडे हे ब्राह्मणग्रस्त होते आणि ते नागपूर या ठिकाणाहून या ठिकाणी आले आणि त्यांनी देखील ख्रिस्ती धर्माचा प्रचार, सुवार्थ प्रसाराचं कार्य केलं। त्यांच्या स्मरणार्थ आम्ही या चर्चला त्यांचं हे नाव दिलं आणि विशेष म्हणजे हे मराठी चर्च आहे। सर्व आमची भक्ती मराठीमध्ये होते आणि भरपूर लांबून लांबून लोक या ठिकाणी येत असतात आणि असं हे चर्चचं कार्य आजपर्यंत देवाने आमचं चालवलेलं आहे। आमची मंडळी आशीर्वादित अशी आहे असं आम्ही समजतो। किती साधारणपणे बांधव या चर्चशी तुमच्या जोडले गेलेले आहेत? आमच्या चर्चची तसे साधारण 750 पर्यंत मेंबर्स आहेत, परंतु दर रविवारच्या भक्तीला साधारण 200-250 लोक दर रविवारी असतात आणि लांबून असल्यामुळे आम्ही पहिली संध्याकाळची आमची भक्ती होत होती, ती आता आम्ही सकाळी 10ची भक्ती केलेली आहे आणि सकाळी 10 वाजता आमची भक्ती सुरू होती, 12-12:30 पर्यंत आमचं चर्च। आपण कुठून आलेला? मी आता महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डमधून आलेले। आपण कुठून आलेला? मी टिंगरेनगरमधून आलेले आहेत आणि लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत या दिवशी आवर्जून सगळेजण प्रार्थनेला एकत्र येतात, सर्व मिळून एकमेकांची गाठीभेटी घेतात। आवर्जून म्हातारे लोक चालता येत नसले तरी येतात। हे इथे मराठी भाषेमध्ये प्रार्थना होते, हे वेगळेपण आहे कारण सगळ्यांना आपली भाषा मराठीच आहे ना, त्याच्यामुळे सोयीस्कर होते सर्व समजायला। नमस्कार। आज क्रिसमस आहे, सर्वांना शुभेच्छा, आनंदाचा दिवस आहे। तर
या दिवसाचं जे काही महत्त्व आहे आपण सगळे जाणतो, पण पुन्हा एकदा आजच्या दिवसासाठी तुम्ही काय सांगाल? सर्व जगतासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला, गव्हाने जन्म झालं आणि देवाची योजना आणि खूप काळापासून जिशी आकाशपूर्ती काहीच नव्हतं त्यावेळेपासून येशू ख्रिस्त आहे आणि त्यावेळेस योजना देवाची होती की माझा पुत्र सर्व जगतासाठी देईल, उद्धार करण्यासाठी आणि तो तारण्यासाठी की सर्वांच्या पापांची क्षमा मिळावी. जो जो त्याच्याकडे येणार प्रभू त्यांना जवळ करेल, त्यांना घालवून देणार नाही. तर हे सगळं मराठी भाषेमध्ये इथे प्रार्थना होते किंवा जो संदेश दिला जातो तो मराठी भाषेमध्ये, हा मराठी तेव्हापासूनची परंपरा अजून? हा या मंडळीची परंपरा आहे आमची. हा पुरातन कालापासून आहे. जुनी मंडळीचे सभासद त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन ही मंडळी चालवली. आता सर्व नवीन कमिटी मेंबर्स आहेत, त्या पावलावरती पाऊल ठेवून आज या मंडळीमध्ये सुंदर कार्य चाललंय आणि आमच्या मंदिरामध्ये कमिटी मेंबर चांगलं काम करतात आहे. ते वडील आहेत, ते माझ्यानंतर ते आहेत, त्याच्यानंतर शाखा वर्ग आहेत, ते म्हणजे महिलांची शाखा आहे, त्यानंतर तरुण संघ आहेत आमच्याकडे. तरुण संघाच्या खूप चांगलं काम आहे आणि त्यांचं लहान लहान मुलं संडे स्कूलचे आहेत. ते सर्वजण आम्ही एकत्र मिळून एक अंग आहे शरीर आणि ते प्रभूचं आहे आणि मंडळीमध्ये सर्व आमच्यामध्ये एकाग्रतेने एकनिष्ठेने देवावरती विश्वास ठेवून आम्ही सर्व एकत्र येऊन आम्ही सेवा कार्य आणि प्रभूचं कार्य आम्ही करत आहोत. त्यामुळे मंडळी आमची आज काय प्लॅन आहे ख्रिसमसच्या निमित्ताने? काय प्लॅन आहे ख्रिसमसचा? आज आता मी चर्चला आलो, सगळे आता घरी जाणार आणि सगळे पार्टी करणार. 1818 साली पुण्यावरती ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला. आज जो भाग पुणे कॅम्प म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी ब्रिटिशांची लष्करी छावणी होती आणि त्यांचा पुण्यामध्ये राज्यकारभार सुरू झाल्यानंतर ही छावणी अर्थातच वाढायला लागली. ब्रिटिश त्यांच्या कुटुंबियांसह या पुणे कॅम्प परिसरामध्ये राहायला लागले आणि त्यांच्यासाठी एका मोठ्या चर्चची गरज देखील निर्माण झाली. याआधी पुण्यामध्ये काही चर्च होती, मात्र पुण्यातील कॅम्पमध्ये 1850 साली हे सेंट मेरी चर्च उभारण्यात आलं. या ठिकाणी जे ब्रिटिश राहत होते त्यांच्या कुटुंबियांसाठी, त्यांच्यासाठी. आपण आतमध्ये आल्यानंतर जर पाहिलं तर अतिशय भव्य अशी या चर्चची रचना आहे. मधल्या काळामध्ये हे चर्च रिस्टोर केलं गेलंय, याचं पुन्हा एकदा पुनर्निर्माण केलं गेलंय. मात्र जी एकूण रचना आहे ती आपल्याला तशीच त्या काळातील पाहायला मिळते आहे. येशू ख्रिस्ताच्या आयुष्यातील अनेक प्रसंग या चर्चमध्ये या ठिकाणी चितारण्यात आलेत आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माचा जो प्रसंग आहे तो देखील या ठिकाणी आहे. आज जो ख्रिसमसचा दिवस आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी जे ख्रिस्ती धर्मगुरू आहेत, बिशप आहेत, ते लोकांना मेसेज देत आहेत. हॅलो सर, आज नाताळ आहे तर काय मेसेज तुम्ही देत आहात? येस, जो संदेश स्वर्गदूतांनी लोकांना दिला जेव्हा प्रभू येशूचा जन्म झाला की परमेश्वराचा गौरव व्हायला पाहिजे आणि सर्व पृथ्वीवर प्रभूची शांती स्थापित झाली पाहिजे आणि तोच संदेश आपण इतरांना देतो. आपल्या प्रार्थनाद्वारे, आपल्या गायनाद्वारे आपण परमेश्वराचा गौरव गातो, पण आपल्या कार्याद्वारे सुद्धा आपण परमेश्वराचा गौरव केला पाहिजे. जे अडचणीत आहे, जे कठीणाईमध्ये आहे, जे गरीब आहे, त्यांनासुद्धा ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद पोचला पाहिजे, सुवार्ता पोचली पाहिजे. आणि आम्ही थोडे लहान कार्यक्रमाद्वारे किंवा आपल्या कार्याद्वारे लोकांना मदत केली पाहिजे. प्रभूचा सुसमाचार त्यांना दिली पाहिजे. आणि जे अडचणीत आहे, एक असा प्रथा आहे किंवा जर त्याच्या घरामध्ये कोण वारले या गेल्या वर्षात, आपण त्यांना व्हिजिट देतो आणि थोडीशी स्वीट्स सांत्वन करतो त्यांना आणि थोडीशी स्वीट्स घेतो, त्यांच्याबरोबर प्रार्थना करतो की प्रभू तुमच्याबरोबर आहे, भिवू नका. असंच हाच. धन्यवाद, थँक्यू. तर एक करुणा जी येशू ख्रिस्ताच्या आयुष्याचा भाग आहे किंवा येशू ख्रिस्ताची शिकवण आहे, करुणा, लोकांप्रती प्रेम, तर तो संदेश आज या ठिकाणी
दिला जातो आणि आपण जर पाहिलं तर अतिशय भव्य असं हे चर्च आहे. लाकडी या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे, लाकडी बेंचेस आहेत आणि दोन्ही बाजूंना येशू ख्रिस्ताच्या आयुष्यातील प्रसंग जे आहेत ते चितारण्यात आलेले आहेत. समोरच्या बाजूला भव्य अशी येशू ख्रिस्ताची प्रतिमा आहे आणि समोर येशू ख्रिस्ताच्या जन्माचा प्रसंग या ठिकाणी चितारण्यात आला आहे. पुण्यातील इतर जी चर्च आहे ती इथल्या स्थानिक ख्रिस्ती लोकांकडून जे स्थानिक लोक होते ज्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला त्यांच्याकडून उभारण्यात आली. मात्र हे जे चर्च आहे ते इथं ब्रिटिश सत्तेचा अंमल सुरू झाल्यानंतर 1818ला अंमल सुरू झाला आणि 1850 साली हे चर्च उभारण्यात आलं आणि त्यामुळं त्यावेळच्या ब्रिटिश सत्तेचा जो एकूण इथे असलेला जो त्यांचा दरारा होता, इथे असलेला त्यांचा जो अंमल होता, इथे त्यांची जी सत्ता होती, त्या सगळ्याचं प्रतिबिंब या चर्चच्या भव्यतेमध्ये उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुण्यात उभं राहिलेलं सर्वात पहिलं चर्च म्हणून पुण्याच्या क्वार्टर गेट भागातील हे सिटी चर्च ओळखलं जातं. जेव्हा पुण्याचा कारभार सवाई माधवराव पेशव्यांकडे होता तेव्हा काही पोर्तुगीज आणि ब्रिटिश व्यापारी पुण्यामध्ये यायचे. त्यांचं इथं वास्तव्य वाढत गेलं आणि त्यांना प्रार्थना करण्यासाठी म्हणून त्यावेळी सवाई माधवराव पेशव्यांनी या ठिकाणी जागा दिली जी आज पुण्यातील क्वार्टर गेट भागामध्ये आहे आणि त्या ठिकाणी हे चर्च उभं राहिलं. सवाई माधवराव पेशव्यांचा कालखंड 1772 ते 1795 हा आहे आणि त्या काळामध्ये हे चर्च उभं राहिलं. पुण्यामध्ये त्यानंतर अनेक चर्च उभं राहिली. अर्थात त्यावेळी पुण्यामध्ये ब्रिटिश अंमल सुरू झाला होता. मात्र हे एकमेव चर्च असं आहे की पेशवाईमध्ये हे चर्च उभं राहिलं आणि त्याचा परिणाम म्हणून या चर्चचा जो लोगो आहे, जो एम्ब्लेम आहे, त्यामध्ये शनिवार वाड्याची प्रतिकृती आणि जरीपटका असा उल्लेख आढळतो. कारण या ठिकाणी जेव्हा हे चर्च उभारण्यात आलं तेव्हा इथे आलेले पोर्तुगीज व्यापारी आणि ब्रिटिश व्यापारी हे पेशव्यांकडे आश्रित होते. पेशवे इथले राज्यकर्ते होते आणि पेशव्यांबद्दलची कृतज्ञता म्हणून या नॅशनल एम्ब्लेममध्ये आपल्याला जरीपटक्याचा उल्लेख आढळतो. या संपूर्ण चर्चमध्ये अतिशय सुंदर अशी येशू ख्रिस्ताच्या आयुष्यातील जे काही प्रसंग आहेत ते चितारण्यात आलेले आहेत आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला आपण 18व्या शतकामध्ये प्रवेश करतो आहोत असं वाटतं. त्या सगळ्या कालखंडामध्ये आपण एका अर्थाने त्या इतिहासाशी जोडले जातो. आपल्यासोबत इथले फादर लुई आहेत. या चर्चमध्ये हे जे पेंटिंग आहे ते पेंटिंग या सगळ्या चर्चचा इतिहास सांगण्यासाठी पुरेसा आहे. इथे आपण पाहतो आहोत की पेशव्यांचा भव्य असा दरबार आहे. गादीवरती सवाई माधवराव पेशवे आहेत आणि त्यांच्या सोबत या ठिकाणी एक पोर्तुगीज अधिकारी त्या काळातील काही चर्चा करतो आहे. दोघांमध्ये काही करार होतो आहे. एक त्यावेळचा जो खलिता म्हणा किंवा त्यावेळचा जो कागद आहे त्याचं आदान प्रदान होतंय आणि हा सगळा प्रसंग, तो ऐतिहासिक प्रसंग या पेंटिंगमध्ये चितारण्यात आलाय जो या इथल्या चर्चशी निगडीत आहे. आपण पुन्हा एकदा जे फादर आहेत त्यांच्याशी बोलूयात. सर, थोडं मराठीमध्ये की हे जे पोर्तुगीज अधिकारी आहेत तर त्यांचं नाव काय आणि तो सगळा प्रसंग काय होता? त्यांचे दोघा जणांचे नाव आहे. एकट्याचं नाव आहे नोरोना आणि दुसऱ्याचं नाव अल्बुकेर. या पूर्वी पोर्चुगीज फौजीमध्ये होतं आणि त्यांचे रिटायरमेंट झाल्यानंतर ते गोव्यावरून आपले पेशवाने त्यांना इथं बोलवले होतं. हे आपले पेशवाची जी फौज जी आहे त्यांना ट्रेन करायला. आणि त्याच्यामुळं हे गोव्याचे लोक जे पोर्चुगीज फौजीमध्ये होतं रिटायर ते इथं आले
आणि त्यांना राहायला आणि चर्चसाठी प्रार्थनेसाठी ही जागा दिली होती. मग इकडून आपले कोंकणी मुल्ला ताज्या अजून लांबपर्यंत ही पेशवाने आम्हाला ही जागा दिली होती तेव्हा. पण आता थोडं बदल झालेला आहे. थँक्यू फादर. तर या चर्चच्या भोवती जे पुण्यातलं सर्वात पहिलं चर्च आहे त्या काळामध्ये ब्रिटिशांची वसाहत देखील उभी राहिली, जी आज पुणे कॅम्प म्हणून ओळखली जाते. ब्रिटिशांच्या यादी या ठिकाणी जे पोर्तुगीज आले होते या पेंटिंगमध्ये आपण पाहतो त्यांना सवाई माधवराव पेशव्यांनी दिलेली ही जागा आणि याच चर्चच्या भोवती पुढे ब्रिटिशांची वसाहत उभी राहिली, ब्रिटिशांचा आर्मी कॅम्प, लष्करी तळ उभा राहिला जो आज पुणे कॅम्प म्हणून ओळखला जातो. आणि त्यानंतर जो सगळा इतिहास आहे तो प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या चर्चशी, या परिसराशी आणि ही जी घटना आहे त्या घटनेशी जोडला गेला. कॅमेरामन विजय राऊत समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.